नमस्कार. पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर, तर सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. महाराष्ट्रातील तब्बल 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आता बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीची मुंबईत बैठक पार पडली आणि या बैठकीत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. येत्या 29 ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारी कर्मचारी संघटना कृती समितीचे मुख्य निमंत्रक विश्वास काटकर यांनी याबाबत ही माहिती दिलेली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनप्रमाणेच नवीन पेन्शन देण्याच्या मुद्द्यावर हा संप पुकारलेला आहे. राज्य सरकारने तात्काळ नोटिफिकेशन काढण्याची मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात आलेली आहे. तसेच नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धारही कर्मचारी संघटनेने केलेला आहे. सरकारने पेन्शनबाबत जे आश्वासन दिले होते ते अद्याप पाळण्यात आलेले नाही. सामाजिक आणि आर्थिक सुरक्षण म्हणून जुन्या पेन्शनप्रमाणे पेन्शन मिळेल असं आश्वस्त करून सुद्धा या संदर्भातील नोटिफिकेशन निघू शकलेलं नाही. त्यामुळे आता सर्व कर्मचारी आणि शिक्षक हे चिंतेत आहे असे विश्वास काटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधीच पुन्हा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कोणतेही निर्णय किती वेळात घेतले जातील याची साशंकता आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांची सहनशीलता संपलेली आहे. यामुळे आता 29 ऑगस्टपासून राज्यभरात बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती समितीने दिलेली आहे. पुन्हा भेटू यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.